मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण सरफेस फिनिशिंग याविषयी माहिती पाहूया। सरफेस फिनिशिंग कोणत्याही प्रकारचा जॉब बनवताना त्यावर अनेक प्रकारच्या क्रिया केल्या जाऊन तो आवश्यक आकारामध्ये साईजमध्ये तयार केला जातो आणि ह्या तयार करताना त्यावर तो फिनिशिंग मध्ये बनवणे आवश्यक असते। मशीनच्या साहाय्याने अथवा हाताच्या साहाय्याने पार्टचे किंवा जॉबचे उत्पादन केले जात असताना संबंधित कटिंग टूलच्या होणाऱ्या हालचालीमुळे म्हणजे बाय मोमेंट ऑफ कटिंग टूल त्या जॉबच्या पृष्ठभागावर निश्चित स्वरूपाच्या लाईन्स किंवा संरचना सोडले जातात किंवा निर्माण होतात। त्या संरचनेला सरफेस स्ट्रक्चर असे म्हणतात। म्हणजे जेव्हा आपण कटिंग टूलने एखाद्या जॉबवर काम करतो तेव्हा त्यावर काही स्ट्रक्चर निर्माण होतात, सरफेस स्ट्रक्चर निर्माण होतात। उत्पादन पद्धतीमुळे समान अथवा असमान अंतरावर तयार होणाऱ्या या अनियमिततेमुळे पार्टच्या किंवा जॉबच्या सरफेसवर पॅटर्न येतात। त्यामुळे कोणत्याही जॉबच्या पृष्ठभागावर असणारा सरफेस स्मूथनेस यातील संबंधास, रफनेस आणि स्मूथनेस यातील संबंधास सरफेस फिनिशिंग म्हणतात। सरफेस फिनिशिंग सरफेस स्ट्रक्चरवर अवलंबून असते। जॉबच्या पृष्ठभागावर सरफेस फिनिशिंग हे काही घटकांवर अवलंबून असते। उत्पादनाची पद्धत, उत्पादित केल्या जाणाऱ्या जॉबवर म्हणजे उत्पादन केलेल्या असलेल्या जॉबवर, जॉबचे उत्पादन ज्या मशीनवर क्रियेद्वारे केले जात असेल त्या मशीन ऑपरेशनवर, या 3 घटकांवर अवलंबून असते। आता या सरफेस फिनिशिंगच्या संबंधित काही रिलेटेड इम्पॉर्टंट टर्म्स आहेत। त्या अशा सरफेस फिनिशिंग किंवा सरफेस स्ट्रक्चरशी संबंधित पाहिल्या जातात। पहिला आहे सरफेस, दुसरा आहे रफनेस, स्मूथनेस, वेव्हीनेस, ले, फ्लॉज, हिल अँड व्हॅलीज, फिनिश्ड सरफेस आणि प्रोफाइल। अशा प्रकारे इम्पॉर्टंट टर्म्स या सरफेस फिनिशिंग बद्दल आहेत। त्यामधील पहिलं आहे, आपण पाहूया सरफेस। कोणत्याही जॉबचा जो भाग डोळ्यांना सहजपणे दिसतो किंवा ज्या भागात हाताने सहज स्पर्श करता येतो त्याला सरफेस असे म्हणतात। जॉबचा हा भाग आतील अथवा बाहेरील असू शकतो। सरफेस हा कोणत्याही जॉबची अशी सीमा आहे की ज्यामुळे एका जॉबला दुसऱ्या जॉबपासून वेगळे केले जाते। म्हणजे सरफेस हा कोणत्याही जॉबची अशी सीमा आहे की त्यामुळे एका जॉबला दुसऱ्या जॉबपासून वेगळे करता येते। दुसरा आहे रफनेस। जॉबवर केल्या जाणाऱ्या उत्पादन पद्धतीवर अंतर्भूत कृतीमुळे सरफेस स्ट्रक्चरमध्ये निर्माण होणाऱ्या अनियमितपणा त्याला रफनेस असे म्हणतात। आकृतीत दाखवल्याप्रमाणे असे मार्क्स त्यावर येतात। त्याला टूल फीड मार्क्स असे म्हणतात। रफनेस प्रायमरी स्ट्रक्चर असेही म्हणतात। या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये टूलच्या कटिंग एजेसमुळे येणारा अनियमितपणा, टूलच्या प्रवासातील दाबांच्या खुणा यांचा समावेश असतो। यावर जे टूलचे फीड आलेले आहेत, मार्क्स आलेले आहेत, त्यांना त्या टूलने केलेल्या दाबाच्या खुणा आहेत। स्मूथनेस जेव्हा पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारच्या
खडबडीतपणा नसतो किंवा त्यावर हात स्लिप होतो किंवा इतर दुसरे पदार्थ किंवा काही वस्तू घासल्यास तो स्लिप होतो, त्याला स्मूथनेस असे म्हणतात. ज्या पृष्ठभागावर कमीत कमी घर्षण होण्याची शक्यता असते त्याला तुलनात्मकदृष्ट्या स्मूथनेस असे म्हटलं आहे. पुढचा आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो वेव्हीनेस. वेव्हीनेस हा सरफेस स्ट्रक्चरचा असा भाग आहे की ज्यावर खडबडीतपणा लागू केले जाते. याला सेकंडरी स्ट्रक्चर असेही म्हणतात. वेव्हीनेस असलेल्या सरफेस रचनेत सरफेसवर रफनेस हा जादा असतो. मशीन किंवा जॉब मधील होणारा बदल, चॅटर, व्हायब्रेशन, उष्णोत्तार किंवा वाकडेपणा, येणारा ताण यांना परिणाम हा वेव्हीनेस असू शकतो. पृष्ठभागच्या दर्जाची आवश्यकता की ज्या कामामध्ये तो प्रत्यक्षात वापरला जातो त्यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ पिस्टनच्या हालचालीकरता आवश्यक असणारे लुब्रिकंट योग्य प्रकारे व्हावे यासाठी इंजिनच्या सिलेंडर बोरमध्ये काही प्रमाणात रफनेसची आवश्यकता ठेवली जाते. पिस्टन आहे आणि त्यामध्ये थोडीशी गॅप ठेवलेली आहे. ती जी गॅप दिसते आहे तो थोडासा रफनेस पण आहे की त्यामुळे त्या पिस्टनला ल्युब्रिकेशन पुरवलं जातं. पुढचा आहे ले. जॉबच्या पृष्ठभागावर ज्या दिशेने फिनिशिंग केले जाते त्याला ले असे म्हणतात. टूलच्या पडलेल्या खुणांवरून हे ओळखता येतात. नेहमी हे ले शी क्लेच्या दिशेशी काटकोनात घेतले जातात. पुढचा आहे फ्लॉज. जॉबच्या पृष्ठभागावर जे ले च्या विरुद्ध दिशेने जो खड्डा किंवा रीज शिल्लक राहते त्याला फ्लॉज असे म्हणतात. हॅमरिंग करताना असे फ्लॉज निर्माण होतात. हिल्स अँड व्हॅलीज. टूलमुळे जॉबच्या पृष्ठभागावर एकाच दिशेने स्क्रॅचेस येतात. आपण पाहिलं असेल प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण जेव्हा फायलिंग करतो तेव्हा फायलिंग करताना ज्या साईडला फाईल चालते, सरळ चालवली तर सरळ, तिरकस चालवली तर तिरकस, असे स्पॉट या स्क्रॅचेस येतात. यातील काही स्क्रॅचेस उंच असतात तर काही खोलगट असतात. उंच असलेल्या स्क्रॅचेसला हिल किंवा पीक म्हणतात तर खोलगट असलेल्या स्क्रॅचेसला व्हॅली म्हणतात. मॅग्निफाईड ग्लासच्या मदतीने या हिल्स किंवा व्हॅलीज पाहता येतात. रफ सरफेसवर हिल किंवा व्हॅलीज मोठ्या आकारात असतात तर स्मूथ सरफेसवर लहान आकाराच्या असतात. त्यांना स्लाइड मशीनद्वारे तपासता येतात. पुढचा आहे फिनिश सरफेस. जॉबच्या पृष्ठभागावर हिल्स आणि व्हील्स यांना लॅपिंग अथवा होनिंग क्रियेद्वारे जॉबच्या पृष्ठभागावर उपयोगानुसार काढून टाकल्यानंतर त्या पृष्ठभागास फिनिश सरफेस म्हणतात. प्रोफाईल. कोणत्याही सरफेसच्या असलेल्या आकारास प्रोफाईल असे म्हणतात. सॅम्पलिंग लेंथ. ही प्रोफाईलची अशी लांबी आहे की जिच्या सीमेमध्ये हिल्स आणि व्हॅलीज चे मापन केले जाते. मोजमाप साधनांनी मापे घेताना कट ऑफ लेंथ असेही म्हणतात. अशा प्रकारे इम्पॉर्टंट टर्म्स आपण सरफेस फिनिशिंग बद्दल पाहिले. आता पुढच्या याच्यामध्ये सरफेस फिनिशिंगच्या पद्धती पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. धन्यवाद प्रशिक्षणार्थी.